नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मग YouTube म्हणले लय लाड झाला चॅनलमध्ये. तुमचा, आता लागा का आम्हाला. मग काय घेतलं आम्हाला उसाला खत टाकायला. अरे बापरे, आता तर ऊन पण जास्त आहे आणि पाऊस पण किती. आमचं कसं झालंय बरं का, ज्याचा कटाळा त्याचाच वानावळा. पण आता काय विलाज नाही, काम तर करावंच लागणार, नाही तर खायला तर लागतंय ना आपल्याला. घराशेजारीच ऊस आहे बरं का. मग त्या ऊस बांधायचा होता, मग त्याला आधी खत टाकायचं होतं. मग काय आम्हाला दोघींना बी घेतलं ना मग रानामध्ये. मग आमचं चालू झालं ट्रॅक्टरवरती खत. तिथं एका साईडला इकडच्या रोडच्या साईडला एक कालवला आणि पलीकडं कॅनलच्या साईडला एक ठिकाणी कालवलं. मग आम्हाला दोघींना काही जास्त ऊसात कधी नव्हतं बरं का, जास्त एवढं उंच ऊसात खत टाकलं. पण म्हणलं चला बघूया आपल्याला जमतंय का. मग काय घेतलं ना गमेलं आणि भरायला सुरुवात केली भरायला. थोडं थोडं एका छोट्या गमेल्याचं माप होतं ते गमेलं. म्हणजे दादांनी आम्हाला सांगितलं होतं हे एका सरीला हे अख्खं गमेलं गेलं पाहिजे. मग त्या हिशोबाने आम्ही खत घेत होतो आणि मग त्या हिशोबाने आम्ही टाकाय पण सुरुवात केली. पण आमच्याकडून कसं आहे ना, खत जरा कमीच पडत होतं बरं का. तर हा आमचा बांधणीचा ट्रॅक्टर आहे बरं का. त्या ट्रॅक्टरनेच आमचं ऊस बांधायचं चाललं होतं. घरच्या घरीच काम चालू आहे बरं का. एक जण म्हणजे दादा ऊस बांधत आहेत आणि आम्ही दोघी खत टाकत आहे. बघा तर तुम्ही, बघा तर आमचं शेत एक कॅनल आहे बरं का मध्ये, आणि याच्या पलीकडं पण आमचाच ऊस आहे बरं का. ही सरळ पट्टी आहे अशी म्हणजे. आणि मग घराजवळ पण आमचं शेत आहे आणि घरापासून लांब पण आहे बरं का. निम्म इथं आहे आणि निम्म तिकडं आहे. घराच्या जवळ असल्यामुळं काही केव्हा पण काम करायला येतंय बरं का. लांब असल्यावर आम्हाला सकाळचं किंवा म्हणजे सकाळ 11 वाजता जावंच लागलं असतं. तर घराजवळ आहे त्याच्यामुळं आम्ही 4 वाजता आलोय. ऊन जास्त आहे ना त्यामुळे 4 वाजता आलोय बरं का. मग काय ह्या साऱ्या भरपूर लांब लांब होत्या बरं का. तर आम्हाला एक एक गमेलं टाकायला लावलेलं आणि मग ते गमेलं टाकून झालं म्हणजे इकडलं सगळंच टाकून झालं बरं का. मग आम्हाला दुसरीकडे पलीकडे टाकायला जायचं होतं. कारण का मधी निम्मं रान मोकळं होतं, म्हणजे तिथं भुईमुग होता. मग ते नांगरलेलं होतं, तिथं काही ऊस वगैरे नव्हता बरं का. मग त्याच्यामुळं इकडले साऱ्या छोट्या छोट्याच होत्या. आम्हाला ते उरकणारच होतं, पण दिवस पण मावळत चाललेला. मग म्हणलं पटकन पटकन उरकावं लागणार आहे आपल्याला. तोच पोरांची बी गडबड बरं का. मध्येच त्यांचं बी हे करू का आणि ते करू का, असं करू का आणि तसं करू का, असं येऊन बसले तर चालूच होतं. मग काय त्यांचं चालू होतं आणि आमचं पण काम चालूच होतं. आम्हाला तेवढीच थोडीफार लुडबुड बरी होती. तसं तर खत टाकायचं अवघडच बरं का. कारण का ऊस मोठा झालेला होता त्यामुळं कापत पण होता. त्याच्यामुळं काय सगळं पॅकिंग होऊनच चाललं होतं बरं का आमचं. कारण का ऊस कापत असल्यामुळं मग त्याच्यामुळं आम्हाला सगळं रेडी करून बघा इकडलं खत आम्ही तिकडच्या रानं घेऊन चाललो होतो बरं का. कारण का तिकडल्या साईडचं पूर्ण संपलं होतं. मग काही दोघींनी निम्म करून आणलं बरं का. कसं बसं आणलं, लांब होतं जास्त, दिवस तर मावळत चालला होता. मग आमचं बी काय काम चालूच होतं, एवढं आम्हाला राहिलेलं पूर्ण करायचंच होतं बरं का. मग काही इकडल्या साऱ्या जरा छोट्या छोट्या होत्या त्याच्यामुळे उरकत होतं बरं का. पण दिवस मावळायला लागलेला होता त्यामुळे घरी जाण्याची बी गडबड होती. पण खरं सांगू का, दिवस मावळतीला रानात एकदम छान वाटतं बरं का. रानातनं घरी जावंसं वाटत नाही. दिवसा ऊन असतं, मग दिवस जेव्हा मावळतो तेव्हा मस्त असं सावली वगैरे, असं थंडगार वातावरण वगैरे असतं. त्याच्यामुळं छान वाटतं, मन रमून जातं, घरी जावंसं नाही वाटत. पण काही घरी स्वयंपाक वगैरे करायचं होतं, पण बराच उशीर होत होता आम्हाला. त्यामुळं आई तिकडल्या रानातनं आलत्या, मग त्यांनी बी स्वयंपाकाला घेतलं होतं बरं का. आम्ही जाऊस तोपर्यंत त्यांची भाजी वगैरे झालती आणि नंतर मग त्या भाकरीला बसणारच होत्या. मग काय आम्ही खत वगैरे टाकून घेतलं आणि इथं शेजारी पण त्यांचं पण ड्रीप वगैरे अंतरण्याचं काम चालूच होतं. तर बघा यांनी कोथिंबीर लावलेली आहे बरं का. याच्या आधी या रानामध्ये हरभरा होता त्यामुळे यांची कोथिंबीर काय झालं जास्त उगवली नाही बरं का. मध्ये तसंच राहिलं आणि कडकडनीच उगवली. पण छान म्हणजे आता पाऊस पडतोय आणि जास्त काही काहींना पाणी पण नाही बरं का. म्हणजे कधीतरी पाऊस पडतोय आणि काही भागामध्ये पाणी नाही तेव्हा माळवं वगैरे नाही. यांच्या कोथिंबीरला बाजार वगैरे छान मिळेल बरं का. मग नंतर आम्ही नारळ वगैरे तिकडले गोळा करून ठेवले होते. ते नारळ वगैरे मी घरी घेऊन आले. तिकडलं तळवट वगैरे सगळं सामान आमचं घेऊन आले आणि निवांत कपडे वगैरे काढले आणि निवांत जरा वेळ बसली. तोच पोरांची झालीच लुडबुडमध्ये सुरू. यांचं सारखं चालू असतं बरं का. आद्विकचं सारखं रडगाणं चालूच असतं. मम्मा ही पाहिजे ना, मम्मा ती पाहिजे ना, असं झालं आणि तसं झालं. तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.